एक स्वप्न पाहिलं होतं, मला डॉक्टर व्हायचं होतं. माझ्या आई वडिलांनी माझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून मला एकुलती एक सुद्धा ठेवलं. सगळं काही केलं. 10वी मध्ये 90% मार्क पाडले, 12वी मध्ये 80% पाडले. फक्त तेवढंच नाही, मी NCERT पण केली, म्हणजे CBSE बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड पण केलं. म्हणजे मी नीट साठी CBSE बोर्डचे 3 विषय केले आणि 12वी बोर्डसाठी 12 विषय केले. तरी सुद्धा त्याच्यामध्ये मला 80 आणि 90% जर मार्क पडत जर असतील तर मला हेच कळत नाही, माझ्या OMR शीट मध्ये माझ्या फिजिक्स आणि ह्याचे का बरं मला काहीच उत्तर दिसत नाहीये. जर मी 123 प्रश्न जर सॉल्व्ह केले तर त्याच्यामध्ये फक्त का बरं मला 14 प्रश्न दिसत आहेत. मला काहीच मान्य नाहीये. मला जरी तुम्ही कॉलेज नाही दिलं तरी चालेल, जरी माझे मार्क तुम्ही कमी सांगितले तरी चालेल, पण मला माझी ओरिजिनल OMR शीट पाहिजे. तुम्ही बोलताय ठीक आहे, आम्हाला आमची ओरिजिनल शीट म्हणजे OMR शीट आमची ओरिजिनल जी आहे ती रेकॉर्डसाठी ठेवायची आहे, परंतु मग आम्हाला कार्बन कॉपी का देण्यात येत नाही? प्रत्येक एक्झाम मध्ये कार्बन कॉपी असते. 2024 पासून नीट मध्ये का बरं कार्बन कॉपी देण्यात येत नाही? कार्बन कॉपी हा एक पुरावा असतो. स्टुडंटनी ज्या दिवशी पेपर दिला त्याच दिवशी कार्बन कॉपीवरती तोच उत्तर दिसून येतात. आम्हाला कार्बन कॉपी का लपवण्यात येते? ज्यावेळेस आम्ही बघतो आम्हाला आमची ओरिजिनल OMR शीट पाहिजे, त्यावेळेस का बोलण्यात येतं की नाही, तुम्हाला तुमची ओरिजिनल OMR शीट दिसणार नाही आणि फक्त स्कॅन कॉपी दिसेल. स्कॅन कॉपी पण AI असते. ज्यावेळेस आम्ही आमचे मी तर झेरॉक्स पण नाही काढले, कारण की काही पोरांनी झेरॉक्स काढून सांगितलं तर त्यांना सांगण्यात आलं की AI ने केलेलं आहे तुम्ही सगळ्या गोष्टी, ह्याच्यामध्ये छेडखानी करण्यात आलेली आहे. तर मग माझं हेच बोलणे, आम्ही तर इथं तर छेडखानी पण केलेली नाहीये. मला काहीच म्हणणं नाही, मला माझी कार्बन कॉपी आणि ओरिजिनल OMR शीट दाखवा, एवढंच माझं मागणं आहे. काय चुकी होती माझी? मी फक्त लहानपणीपासून एकच स्वप्न पाहिलं होतं, मला डॉक्टर व्हायचं म्हणून. मिडल क्लास आहे म्हणून पैसे भरण्याची आमची क्षमता नाही असंही नाही, पण काय बोलणार आहे आम्ही आता या पूर्ण म्हणजे भारतासमोर? आम्हाला का बरं न्याय देण्यात येत नाही? आमची काय चुकी होती? आम्ही लहानपणीपासून अभ्यास केला होता. फक्त एक स्वप्न होतं माझं, मला फक्त डॉक्टर व्हायचं म्हणून.